आपला शेतकरी रॉकस्टार या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपले हे ऊसाचं पीक लावलेलं आहे. आपण आमच्याकडं पाऊस थोडा लेट झाला आहे. वर्षी हंगाम थोडा लेट चालू झाला आहे. थोडा उशीर झाला. तुम्ही पाहू शकता हे आपले ऊसाची लागवड आहे. महिन्यापूर्वी आपण ऊसाची लागवड केलेली 86-032 आणि पावसाचा थोडा पाण्याचा तुटवड्यामुळं फुटवा एवढं पाहिजे असं नाही झाला, परंतु साधारण तुम्ही 4-5 वाजता दिसलं असतील तरी पण आपण थोडंफार मोठ्या प्रमाणात फुटवा होईल. ड्रेचिंग केलेली आहे आपण. ड्रेचिंगमध्ये 19-19 वापरलेली आहे आपण. त्याच्याने म्हणजे जे पाण्यात विरघळतं ती. आणि साधारण आपल्याला आपल्या एवढ्या क्षेत्रामध्ये साधारण लागत 4 तो आपण ज्या त्या क्षेत्रानुसार लागू. परंतु ह्या रोप किंवा हे वाण उत्तम आहे, परंतु काही ठिकाणी आपण खोडकिडा पडलेला आहे. खोडकिडा आहे त्याच्यामुळं रोप त्याची सुकलेता खोडकिडा असतो याच्यामध्ये. हे पहा, खोडकिडा रोग याच्यामुळं हे रोप वायाला जाऊ शकतं. हे आपण ध्यान देणं महत्त्वाचं आहे. आणि आपण आताच लागवड केलेली आहे त्यामुळं योग्य नियोजन महत्त्वाचं आहे. पाऊस कमी असल्यामुळे ज्यादा अडचणी येत्या. नंतर आपण ठिबक सिंचन करून टाकणार आहे. आणि इथं पहा, हे आपले पूर्ण अशी लावून दिलेले आहे आपण. दाखव बरं कॅमेरामध्ये. असं ही उभ्या साऱ्या अशा काय म्हणतात दक्षिणोत्तर साऱ्या काढल्या म्हणजे ना ऊस जरा व्यवस्थिशीर चांगला येतो. फुटवा चांगला आहे आपल्या रोपाला. आणि सांगायचं म्हणजे हे पहा, साधारण इथं 1-2-4 एक महिना झाला आहे तरी पण 4-5 फुटवं चांगलं झालेलं आहे. परत सर्वात महत्त्वाची म्हणजे ना आधी सुरुवातीला ड्रेचिंग करणं गरजेचं असतं, पण आम्हाला पाणी नसल्यामुळं आम्ही ड्रेचिंग थोडी लेट केली का तर पाणी देऊन ड्रेचिंग करायला लागते. आणि त्याच्यामुळे जरा लेट ड्रेचिंग झाल्यामुळं कुठं मोठं खोडकिडा पडलेला आहे. नाही तर ऊस हा बऱ्यापैकी चांगला राहिलेला आहे. 86-032 हा वाण चांगला आहे. उत्पन्नालाही चांगलं ॲव्हरेज निघतं. एकरी साधारण 70 टन ॲव्हरेज निघतं. आणि अजून तणनाशक मारायचं बाकी आहे. जिथं खुरापले तिथं तुम्ही बघू शकता ऊस नक्कीच चांगला आहे, पण गवताच्या ठिकाणी थोडासा हे कमजोर असतो. पण आपल्याला तणनाशक लवकरच मारायचे. पाण्याच्या कमतरतेमुळे हे आपण फवारणी घेतली नाही तर गवत वाढलेलं आहे. आता फवारणी घ्यायचीच आहे. आता ड्रेचिंग आपण बाकीची पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.